नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अ सक्सेस ॲप अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मेंटेनन्स व्ह्यू कसा क्रिएट करायचा. टू ॲक्सेस मेंटेनन्स व्ह्यू वी हॅव टी कोड SC11. DDIC मध्ये ॲक्सेस केल्यानंतर इथे आपल्याला सेकंड कंपोनेंट व्ह्यू दिसणार. याचा एक टाईप असतो मेंटेनन्स व्ह्यू. मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करायसाठी आपल्याला दोन टेबलची गरज असते. ते दोन्ही टेबल फॉरेन की रिलेशनशिपनी जोडल्या गेलेले असायला पाहिजे. मग मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करायच्या आधी आपण दोन कस्टम टेबल क्रिएट करूया आणि त्यांना फॉरेन कीनी जोडून घेऊया. त्यानंतरच आपण मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करू शकतो. मग पहिले डेटाबेस टेबलमध्ये जातो आणि इथे एक कस्टम टेबल क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल नेम देतो झेड एम्प्लॉई आणि क्रिएट या बटनवर क्लिक करायचा. दिस इज ऑलरेडी एक्झिस्ट. मी 1 घेऊन बघतो. क्रिएट हा सुद्धा ऑलरेडी एक्झिस्ट आहे. 5 घेऊन बघतो. क्रिएट. इथे प्रोव्हाइड करायचा शॉर्ट डिस्क्रिप्शन. कस्टम टेबल फॉर एम्प्लॉई डिटेल. इथे मी डिलिव्हरी क्लास प्रोव्हाइड करून घेतो. ए. जर तुम्हाला याचे टाइप्स बघायचे असतील, कुठला डिलिव्हरी क्लास चूज करायचा आहे, तर तुम्ही F4 बटन हिट करू शकता. त्यानंतर इथले तुम्हाला काही टाइप्स दिसतील. आपण पहिला टाइप घेतलेला ॲप्लिकेशन टेबल. त्यानंतर डेटा ब्राउझर या टॅब मधला इथला मेंटेनन्स अलाउड हा ऑप्शन चूज करायचा. फील्ड्समध्ये जाऊया. फील्ड्समध्ये गेल्यानंतर याला करायचं सेव्ह. कस्टम टेबल कसा क्रिएट करायचा, यामधले डेटा क्लास काय असतो, डिलिव्हरी क्लास काय असतो, डेटा ब्राउझर काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डेप्थ बघितलेल्या आहेत. हाऊ टू क्रिएट कस्टम टेबल हा व्हिडिओ बघितला नसणार तर आधी तो नक्की बघून घ्या, जेणेकरून इथल्या एक एक टर्म्स तुम्हाला समजून येतील. लोकल ऑब्जेक्ट आणि आपला हा टेबल सेव्ह झालेला आहे. ह्यामध्ये आता काही मी फील्ड्स घेतो. फॉर एक्झाम्पल मॅन्डेट फील्ड. मॅन्डेट फील्ड तुम्हाला माहितीच असेल, हा एक क्लायंट डिपेंडेंट टेबल आहे, त्यामुळे आपण याला मॅन्डेट ही फील्ड घेतलेली आहे. त्यानंतर नेम, झेड नेम. झेड नेम ऑलरेडी स्ट्रक्चर आहे, नाही आपल्याला डेटा एलिमेंट हवा आहे. झेड नेम 1 घेऊन बघतो. हा स्टुडंट फुल नेम मला ठीक आहे, काय हरकत नाही. याचा डेटा एलिमेंट आणि डोमेन ऑलरेडी क्रिएटेड होता, आपण तोच रियूज केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट फील्ड घेऊया EMP ID. ही सुद्धा की फील्ड घेतो. झेड EMP ID. त्यानंतर झेड डेट ऑफ जॉईन. झेड डोज असेल कदाचित, आहे. त्यानंतर झेड ॲड्रेस. नेक्स्ट फील्ड घेतला आहे ॲड्रेस. इथे आपण डेटा एलिमेंट प्रोव्हाइड करूया झेड ॲड्रेस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एक कस्टम टेबल क्रिएट केलेला आहे. या कस्टम टेबलला मी करतो सेव्ह आणि आता याची करूया TMG क्रिएट. TMG क्रिएट करायआधी आपल्याला जावं लागतं टेक्निकल सेटिंगमध्ये. टेक्निकल सेटिंगमध्ये जाऊन इथे डेटा क्लास प्रोव्हाइड करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी हाऊ टू क्रिएट कस्टम टेबल या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहे. परत आता त्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस नाही करू. याला करायचं सेव्ह आणि जायचं बॅक. आपल्या टेबलला करायचं सेव्ह. सेव्ह केल्यानंतर याला करून घेऊया आपण चेक. काही वॉर्निंग मेसेजेस आपल्याला डिस्प्ले होतो आहेत. हे एनहान्समेंट कॅटेगरी असतात. याला आपण रिझॉल्व करू शकतो. युटिलिटीजमध्ये जायचं, एक्स्ट्राजमध्ये जायचं. एक्स्ट्राजमध्ये जाऊन एनहान्समेंट कॅटेगरीमध्ये जायचं आणि इथून कंटिन्यू केल्यानंतर कॅन बी डीप एनहान्स हा ऑप्शन चूज करून कॉपी करायचा. परत आपण टेबलला सेव्ह करूया आणि परत रीचेक करूया. नो इनकन्सिस्टन्सी फाउंड असं मेसेज सुद्धा आलेला आहे. याचा अर्थ आपल्या टेबलमधले कुठलेही काही एरर नाही आहेत, कुठेही काही वॉर्निंग मेसेजेस नाही आहेत. याला करायचं ॲक्टिवेट. आपला टेबल ॲक्टिवेट झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे TMG क्रिएट करायची. TMG क्रिएट करायसाठी युटिलिटीजमध्ये जायचा.
टेबल मेंटेनन्स जनरेटरमध्ये जायचं आणि इथे प्रोव्हाइड करायचं ऑथरायझेशन ग्रुपमध्ये %NC %. फंक्शन ग्रुपमध्ये आपण टेबल नेम प्रोव्हाइड करतो ZEMP5U आणि मेंटेनन्स स्क्रीनमध्ये मला 1 स्टेपच हवा आहे, त्यामुळे मी पहिली रेडिओ बटन सिलेक्ट करतो आणि फाइंड स्क्रीन नंबर या बटनवर क्लिक करायचा. पहिला ऑप्शन चूज करून कंटिन्यू करायचा. त्यानंतर क्रिएट या बटनवर क्लिक करायचा. सेव्ह अँड लोकल ऑब्जेक्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपली TMG जनरेट व्हायला सुरुवात होते. तुमचा टेबल खूप मोठा असेल तर TMG जनरेट व्हायला थोडा वेळ लागू शकतो. ठीक आहे, तर आपली TMG जनरेट झालेली आहे. मग यामध्ये आता डेटा मेंटेन करूया. डेटा मेंटेन करायसाठी आपण काय करतो तर SM30 या टी कोडचा वापर करतो. न्यू विंडो ओपन केलेली आहे. इथे जाऊन SM30 हा टी कोड यूज करतो आणि इथे बघा आपला जो टेबल कस्टम टेबल आत्ता क्रिएट केलो तो टेबल इथे रिप्लिकेट होतो आहे. यामध्ये आता डेटा आपल्याला मेंटेन करावा लागेल. मेंटेन या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे न्यू एंट्रीज या बटनवर क्लिक करायचा. काही मी एंट्रीज क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल आकाश EMPID 001. डेट ऑफ जॉईन एक रँडम डेट घेतो. ॲड्रेस पुणे. त्यानंतर लखन. अलॉंग वाईज एक एंट्रीज क्रिएट करत जायचा. आपण या टेबलमध्ये 5-6 एंट्रीज क्रिएट केलेल्या आहेत. याला करायचं सेव्ह केल्यानंतर इथून जाऊया बॅक. ह्या ज्या एंट्री आपण इथे क्रिएट केलेल्या आहेत ते आपल्या टेबलमध्ये रिप्लिकेट होते आहेत का एवढं आपण चेक करून घेऊया. त्यासाठी आपण आपल्या टेबलमध्ये जायचा. टेबलमध्ये जाऊन कॉन्टेंट या बटनवर क्लिक करायचा. या बटनवर करायचा क्लिक. त्यानंतर नंबर ऑफ एंट्रीज चेक करून घ्यायचा. 6 नंबर ऑफ एंट्रीज क्रिएट झालेल्या आहेत. याला करूया क्लोज आणि याला करूया एक्झिक्यूट. बघा ज्या एंट्रीज आपण TMG मधून क्रिएट केलेल्या होत्या त्याच एंट्र्या आपल्याला इथं रिप्लिकेट होऊन राहिलेल्या आहेत. आकाश, लखन, नेहाल, राहुल, राशी, उर्वशी. ठीक आहे, अशा 6 एंट्र्या आपण क्रिएट केलेल्या होत्या. ह्या सगळ्या इथं रिप्लिकेट होऊन राहिलेल्या आहेत. आता मी सांगितलं होतं की मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करायसाठी आपल्याला 2 टेबलची गरज पडते. आपला हा पहिला कस्टम टेबल क्रिएट झालेला आहे. मी सिमिलरली सेकंड कस्टम टेबल क्रिएट करतो. नवीन विंडो ओपन करून इथे आता एक सॅलरी डिटेलसाठी कस्टम टेबल क्रिएट करतो. Z सॅलरी नावाने क्रिएट करून बघतो हा अवेलेबल आहे का. ऑलरेडी एक्झिस्ट म्हणते. ह्याला मी 5 नंबर देतो. क्रिएट. हा इथे आपल्याला सॅलरी डिटेल प्रोव्हाइड करायचं आहे, त्यामुळे मी शॉर्ट डिस्क्रिप्शन मध्ये सॅलरी डिटेल या टेबलमध्ये सॅलरी आणि करन्सी ही फील्ड घेतल्यामुळे आपल्याला रेफरन्स फील्ड आणि रेफरन्स टेबल नेम प्रोव्हाइड करावं लागतं. मग त्यासाठी या टॅबमध्ये क्लिक करायचा. इथे गेल्यानंतर बघा बरोबर सॅलरीच्या समोर आपण एडिटेबल फील्ड्स बघू शकतो. इथे आपल्याला रेफरन्स टेबल आणि इथे रेफरन्स फील्ड नेम प्रोव्हाइड करावं लागेल. रेफरन्स टेबलचं नाव हा कॉपी पेस्ट करायचा आणि फील्डचं नाव इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचा. याला केलो आपण सेव्ह.
तर आता आपण दोन टेबल क्रिएट केलेले आहे. पहिलं आहे एम्प्लॉयमेंट डिटेल ZEMP5 नावाने, सॅलरी डिटेल टेबलचं नाव आहे ZSalary5. असे दोन टेबल आपण क्रिएट केलेले आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे, या दोन्ही टेबलला आपल्याला फॉरेन की रिलेशनशिपनी जोडावी लागेल. मग त्यासाठी अशी एखादी की फील्ड चूज करावं लागतं ज्याचा डेटा टाईप आणि कॅरेक्टर लेंथ हे इक्वल असणार आणि ती की फील्ड सुद्धा असायला पाहिजे. दोन्ही टेबलमध्ये कॉमन असायला पाहिजे. मग दोन्ही टेबलमध्ये कॉमन असलेल्या दोन फील्ड्स आहेत, जसा नेम आणि एम्प्लॉयमेंट ID. यामध्ये बघा, आता हा सॅलरी टेबलचं झालं आणि EMP-ID. ह्यामध्ये सुद्धा EMP-ID आणि नेम ह्या दोन फील्ड्स कॉमन आहेत दोन्ही टेबलमध्ये. तर मीन्स आपला जो सेकंडरी टेबल आहे सॅलरी टेबल, ह्या सेकंडरी टेबलच्या एम्प्लॉयमेंट ID या की फील्डला फॉरेन की रिलेशनशिप लावतो. मग त्यासाठी या फील्डला चूज करावं लागेल आणि त्यानंतर फॉरेन की या बटनवर क्लिक करायचा. अशी एक पॉपअप विंडो ओपन होईल. इथे चेक टेबलच्या पुढे आपल्याला कुठल्या टेबलला चेक करायचं आहे त्या टेबलचं नाव प्रोव्हाइड करावं लागेल. जसं आपलं पॅरेंट टेबल होता, दॅट इज चेक टेबल ZEMP5. मी त्या टेबलचं नाव इथं प्रोव्हाइड करतो आणि जनरेट प्रपोजल या बटनवर क्लिक करायचा. त्या टेबलच्या सगळ्या फील्ड्स आपल्या समोर येतील. त्या टेबलच्या सगळ्या फील्ड्स आपल्या समोर आलेल्या आहे आणि दोन्ही टेबलची जे EMP-ID ही फील्ड आहे ही आपल्या समोर रिप्लिकेट होतो आहे. आता करायचं याला कॉपी. बघा, इथे मेसेज आला असेल फॉरेन की वॉज ट्रान्सफर्ड. याचा अर्थ दोन्ही टेबल फॉरेन कीनी जोडल्या गेलेले आहेत. जर तुम्ही फॉरेन की रिलेशनशिपचा व्हिडिओ बघितला नसणार, त्याचे पर्पजेस काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. या दोन्ही व्हिडिओचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, ते नक्की तुम्ही चेक कराल. त्यानंतर आता याला करायचं सेव्ह आणि ऍक्टिव्हेट करून घ्यायचा. ऍक्टिव्हेट झाल्यानंतर यासाठी सुद्धा आपल्याला TMG जनरेट करावं लागेल. ठीक आहे, तर आपल्या सेकंड टेबलसाठी सुद्धा TMG जनरेट झालेली आहे. यामध्ये एक दोन एंट्रीज आपण क्रिएट करून बघूया. एंट्रीज क्रिएट करायसाठी परत सेम प्रोसेस फॉलो करायची. SM30 ZSalary5 मेंटेन न्यू एंट्री. आपली एम्प्लॉयमेंट ID मॅच झाली पाहिजे, त्याशिवाय आपण ह्या टेबलमध्ये एंट्री क्रिएट करू शकत नाही. का? कारण की एम्प्लॉयमेंट ID ही फील्ड आपण ॲज अ फॉरेन की रिलेशनशिप म्हणून घेतलेली आहे. त्यामुळे मग आपल्याला आपल्या टेबलमधल्या इंटरेस्ट चेक करून घ्यावं लागेल एकदा. त्यांचं नाव आणि एम्प्लॉयमेंट ID ह्या दोन गोष्टी सेम हव्यात. आता पहिली एंट्री आहे आकाश आणि त्याची एम्प्लॉयमेंट ID आहे 1. तर मी ती सेम एंट्री आपल्या ह्या टेबलमध्ये सुद्धा घेतो. आकाश एम्प्लॉयमेंट ID 001. कॅन्डिडेट सॅलरी आता घेतो 45,000 आणि करन्सी इंडियन रुपीज INR. त्यानंतर घेतो लखन, याची एम्प्लॉयमेंट ID आहे 002. या टेबलमध्ये तीनच एंट्री क्रिएट करूया आणि याला करायचा सेव्ह. बघा, पहिल्या टेबलमध्ये EMP डिटेल या टेबलमध्ये आपण 6 एंट्रीज घेतलेल्या आहेत आणि दुसरा टेबल सॅलरी डिटेल या टेबलमध्ये 3च एंट्री क्रिएट केलेल्या आहेत. का? कारण आपण 2-3 एंट्रीज आपण मेंटेनन्स व्ह्यू मधून क्रिएट करून बघूया.
SC11 मध्ये गेलो. आता आपण मेन व्ह्यू क्रिएट करू. आपले 2 टेबल क्रिएट झालेले आहे. पहिला आहे EMP5 आणि दुसरा आहे सॅलरी 5. दोन्ही कस्टम टेबल आहे, त्यामुळे झेड आपण त्याच्यासमोर इनिशियल म्हणून घेतलेला आहे. मग आता व्ह्यू क्रिएट करताना मी एक कस्टम नेम देतो, झेड MN व्ह्यू नावाने क्रिएट करतो, मेंटेन व्ह्यू. मग ह्याला क्रिएट या बटनवर क्लिक करतो. बघा इथे तुम्हाला तिसरा ऑप्शन दिसत असेल, मेंटेनन्स व्ह्यू. या रेडिओ बटनवर क्लिक करायचा आणि कॉपी या बटनला क्लिक करायचा. इथे आल्यानंतर आपल्याला शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करावं लागेल. मेंटेनन्स व्ह्यू. इथे आपल्याला व्हॅल्यू टेबल प्रोव्हाइड करावं लागेल. व्हॅल्यू टेबल म्हणजे जो सेकंड टेबल आपण क्रिएट केलेला होता त्यालाच चाइल्ड टेबल सुद्धा म्हणतात. मग झेड सॅलरी 5 ह्या नावाने आपण सेकंड टेबल क्रिएट केलेला होता. त्यानंतर रिलेशनशिप या बटनवर क्लिक करायचा. आता तो चेक करणार सिस्टीममध्ये ह्या टेबलचा झेड सॅलरी 5 या टेबलचा कुठल्या टेबल सोबत फॉरेन की रिलेशनशिप आहे. बघा आपल्या समोर ऑटोमॅटिकली झेड EMP5 हा टेबल सुद्धा त्यांनी घेऊन आलेला आहे. समजा आणखी 2-3 टेबल असते आणि त्यांच्यासोबत या टेबलचा फॉरेन की रिलेशनशिप असता तर ते सुद्धा टेबल आपल्याला सजेशनमध्ये दिसले असते. मग कुठल्या टेबल सोबत तुम्हाला मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करायचा आहे तो आपल्याला चूज करावा लागला असता. आता आपल्या केसमध्ये सध्या एकच टेबल आहे, त्यामुळे आपण पहिला चेकबॉक्स टिक करायचा आणि करायचा कॉपी. बघा यामध्ये आपल्या टेबलच्या काही की फील्ड्स समोर आलेल्या आहे. यापैकी एम्प्लॉयमेंट ID यांनी आपण जॉईंट कंडिशन लावलेली आहे. ठीक. मग आता करायचा या टेबलला सेव्ह, लोकल ऑब्जेक्ट, फील्ड व्ह्यू मध्ये जायचं. आता आपल्याला दोन्ही टेबलचे फील्ड्स इथे घ्यावं लागतील, किंवा तुम्हाला जेवढ्या फील्ड्स लागणार आहेत दोन्ही टेबलच्या तेवढ्या फील्ड्स तुम्ही यामध्ये घेऊ शकता. मग मेन पर्पज काय असते मेंटेनन्स व्ह्यूचा, यापूर्वी दोन्ही टेबलला वेगवेगळा सेपरेट क्रिएट करून आपण त्या दोन्ही टेबलच्या वेगळ्या TMG क्रिएट करून टेबलमध्ये एंट्रीज क्रिएट केल्या. मेंटेनन्स व्ह्यूचा पर्पज काय, समजा तुम्हाला ॲट अ टाइम 2 किंवा 2 पेक्षा जास्ती टेबलच्या एंट्रीज क्रिएट करायच्या आहेत, तर अशा वेळेला तुम्ही ॲट अ टाइम त्या एंट्रीज क्रिएट करू शकता. हा मेन पर्पज आहे मेंटेनन्स व्ह्यूचा. मग आपण आता इथे पहिल्या टेबलच्या काही फील्ड्स रिप्लिकेट झालेल्या आहेत. मी इथे काही टेबल फील्ड्स ॲड करतो. टेबल फील्ड्स या टॅबवर क्लिक करायचा. झेड सॅलरी 5 ह्या टेबलमधल्या काही फील्ड्स घेतो. यामधल्या 3 ऑलरेडी आलेल्या आहे. यामध्ये मी सॅलरी आणि करन्सी ही फील्ड घेतो. याला करतो कॉपी. त्यानंतर परत टेबल फील्ड्समध्ये जाऊन सेकंड टेबलच्या आपला जो बेस टेबल होता त्या टेबलच्या सुद्धा एंट्रीज इथे पुट करतो. नेम एम्प्लॉयमेंट ID नकोय मला, झेड डोज आणि ॲड्रेस, कारण त्या ऑलरेडी नेम आणि एम्प्लॉयमेंट ID ह्या फील्ड्स ऑलरेडी आपण घेतलेल्या आहे, त्यामुळे त्या 2 फील्डला आपण करूया स्किप. बाकी फील्ड्स आपण इथे घेतलेले आहे. मग आता याला मी करतो सेव्ह. सेव्ह केल्यानंतर मेंटेनन्स स्टेटसमध्ये जायचा. इथे रीड चेंज अँड डिलीट इन्सर्ट, ठीक आहे, ऑलरेडी बाय डिफॉल्ट त्यांनी घेतलेला आहे. याला करायचं सेव्ह. आपला टेबल सेव्ह झाल्यानंतर याला करायचं चेक, कुठे काही इनकन्सिस्टन्सी वगैरे आहे का. की फील्ड्स आर नॉट टुगेदर ॲट द बिगिनिंग ऑफ द व्ह्यू, दॅट इज फाईन. हे एक वॉर्निंग मेसेज आहे. त्याचं म्हणणं आहे की ज्या की फील्ड्स आहेत ह्या सोबत असायला पाहिजे. बट ठीक आहे, व्ह्यू मध्ये जर का त्या सोबत नसल्या तरी पण काही एवढं फरक पडत नाही. त्यामुळे याला आपण करूया सेव्ह आणि याला करायचं ॲक्टिवेट. तर आपला मेंटेनन्स व्ह्यू ॲक्टिवेट झालेला आहे. याचं कॉन्टेंट जर का आपण चेक करायला गेलं तर इथं कॉन्टेंट दिसणार नाही, कारण आपण TMG डायलॉग अजून यासाठी क्रिएट केलेलं नाहीये. या व्ह्यू मध्ये आपण दोन्ही टेबलच्या फील्ड्स घेतलेल्या आहेत. मग त्यासाठी आपल्याला एक मेंटेनन्स डायलॉग क्रिएट करावं लागेल. ते क्रिएट करायसाठी आपल्याला नवीन टी कोड आहे SC54. त्यासाठी मी एक विंडो ओपन करतो आणि SC54 या टी कोडचा यूज करतो. इथे गेल्यानंतर टेबल समोर आपला मेंटेनन्स व्ह्यू नेम प्रोव्हाइड करावा लागेल. हे ऑटोमॅटिकली रिप्लिकेट झालेलं आहे.
त्यानंतर जनरेट ऑब्जेक्ट या रेडिओ बटनवर क्लिक केल्यानंतर क्रिएट ऑर चेंज या बटनवर क्लिक करायचं. येस. ही स्क्रीन तुम्हाला आठवत असेल जिथं आपण टीएमजी क्रिएट करतो तो सेम स्क्रीन आपल्या समोर ओपन झालेली आहे. पण आता टीएमजी मात्र आपल्या मेंटेनन्स व्ह्यू साठी आपण क्रिएट करतोय. ज्या दोन्ही टेबलच्या फील्ड्स आपण घेतलेल्या आहे त्या मेंटेनन्स व्ह्यू साठी आपण ही टीएमजी क्रिएट करतो आहे. फंक्शन ग्रुपमध्ये सेम. आता पूर्वी आपण टेबल नेम प्रोव्हाइड करत होतो पण आता व्ह्यू नेम प्रोव्हाइड करायचा. त्यानंतर वन स्टेप आणि फाइंड स्क्रीन नंबर. येस. देन क्रिएट, सेव लोकल ऑब्जेक्ट. ठीक आहे. काही वॉर्निंग मेसेज आलेले आहे बट हा आपण करूया इग्नोर. आपली टीएमजी जनरेट झालेली आहे. तिथून आपण आता जाऊया बॅक. आपल्या व्ह्यू मध्ये येऊन कॉन्टेंट या बटनवर आता करायचा क्लिक. बघा, पूर्वी इथून आपण आतमध्ये जाऊ शकत नव्हतो, आता मात्र जाऊ शकतोय. आणि आपण बघितलं होतं सेकंड टेबलमध्ये फक्त 3च एंट्री क्रिएट केलेल्या होत्या, बरोबर आहे. मग आता समजा मला इथे ऍडिशनल काही एंट्रीज टाकायच्या असतील, या बटनवर क्लिक केल्यानंतर ह्या सगळ्या फील्ड्स एडिटेबल झालेल्या आहेत. तुम्हाला वाटत असेल तर इथल्या व्हॅल्यूज सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. समजा एखादी नवीन एंट्री इन्सर्ट करायची असेल तर ते सुद्धा आपण इथून करू शकतो. नवीन एंट्रीज क्रिएट करायसाठी न्यू बटनवर क्लिक करायचा. बघा, इथे मेंटेनन्स व्ह्यू साठी मात्र एक विंडो ओपन झालेली आहे आणि ही विंडो कशी आहे तर दोन्ही टेबलच्या फील्ड्स यामध्ये आपल्याला दिसते आहेत, बरोबर. बघा, दोन्ही टेबलच्या फील्ड्स दिसते आहेत. मग इथे एखादी आता मी नाव प्रोव्हाइड करतो आपल्या पहिल्या टेबल मधला, तो होता SC11. आपल्या ह्या 3 एंट्रीज क्रिएट झालेल्या होत्या. आता मी राहुलची एंट्री क्रिएट करतो आणि याची एम्प्लॉयमेंट आयडी आहे 6. राहुल, एम्प्लॉयमेंट आयडी 6006. सॅलरी घेतोय 43,000. करन्सी INR. डेट ऑफ जॉईन. बघा, आता ह्याच टेबल मधून आपण डेट ऑफ जॉईन सुद्धा इन्सर्ट करू शकतो आणि ऍड्रेस सुद्धा. एक डेट सिलेक्ट करून घेतली आणि ऍड्रेस घेतला आहे अमरावती. याचा ऍड्रेस कुठला होता? नगर. त्यानंतर परत कुठल्या काही फील्ड्स आहेत का? नाही. मग या डेटाला आपण करायचा सेव्ह. बॅक. बघा, इथे राहुलची एंट्री सुद्धा क्रिएट झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करू शकतो आणि त्या मेंटेनन्स व्ह्यू मध्ये एकापेक्षा जास्ती टेबलचा रेकॉर्ड ऍट ए टाइम इन्सर्ट करू शकतो. जसं आपण इथे उदाहरणात बघितलं होतं की दोन्ही टेबलच्या फील्ड्स घेतल्या आणि दोन्ही टेबलच्या फील्ड्स मध्ये ऍट ए टाइम आपण डेटा इन्सर्ट करू शकत आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असणार. मेंटेनन्स व्ह्यू कसं क्रिएट करायचा, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत. जसं 2 कस्टम टेबल लागतात किंवा 2 स्टँडर्ड टेबल, पण त्या दोन्ही टेबलला फॉरेन की रिलेशनशिपनी एकतरी फील्ड कनेक्टेड असायला पाहिजे, तरच आपण मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करू शकतो. मग आपण दोन्ही कस्टम टेबल घेतले, त्यामध्ये एम्प्लॉयमेंट आयडी या नावाची एक की फील्ड घेतली आणि त्याला फॉरेन की रिलेशनशिपनी जोडलो. त्यानंतर एक मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट केला. मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट केल्यानंतर SC54 मध्ये जाऊन त्यासाठी सुद्धा एक TMG जनरेट केलं आणि दोन्ही टेबलच्या ज्या फील्ड्स घेतलेल्या होत्या त्या सगळ्या फील्ड्समध्ये डेटा आपण इन्सर्ट करून बघितलं. मग अशा पद्धतीने आपण मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करू शकतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असणार. जर कुठे काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, तुमचे डाऊट क्लिअर केले जातील. जर या व्हिडिओमधून तुम्हाला थोडा जरी नॉलेज मिळालं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.